दादांच्या निधनादिवशीच 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र दिल्याच्या निर्णयाला स्थगिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर कारवाई। घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्याही सूचना। अजितदादांच्या निधनानंतर एनसीपीच्या आमदारांना भविष्याची चिंता। अनेक आमदार पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात। काही आमदारांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली, सूत्रांची माहिती। विलीनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये या आठवड्यामध्ये होणारी पत्रकार परिषद रोहित पवार पुढे ढकलण्याची शक्यता। विलीनीकरणावरती योग्य वेळी योग्य पद्धतीने उत्तर देऊ, पवारांच्या राष्ट्रवादीतील वरिष्ठांचं मत, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची देवगिरी बंगल्यावर आज साप्ताहिक बैठक। राष्ट्रवादी विलीनीकरणावरती सुनेत्रा पवार आमदारांसोबत संवाद साधण्याची शक्यता। मंत्री नरहरी झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणावर देखील चर्चेची शक्यता। मंत्री नरहरी झिरवाळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणावरती पक्षाची आज बैठक। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह कोर कमिटी आढावा घेणार। प्रकरणानंतर 4 दिवस नॉट रिचेबल असलेल्या चर्चांनंतर आता बैठकीमध्ये झिरवाळांच्या उपस्थितीकडे सर्वांचं लक्ष। गणेश नाईकांनी स्वगृही परत यावं, भाजपसोबत राहून शिंदेंविरोधातली लढाई लढता येणार नाही। संजय राऊतांकडून गणेश नाईकांना ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याची ऑफर। नोकरीच्या प्रस्तावावरती निर्णय अद्याप प्रलंबित। गेल्या काही दिवसांपासून आम्ही आर्थिक अडचणींचा सामना करतोय। पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या कन्येची व्यथा। माजी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अर्जावरती आज होणारी सुनावणी पुढे ढकलली। सदनिका घोटाळा प्रकरणी पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार। कोकाटेंना मंत्रिपद किंवा लाभाचं पद स्वीकारण्यास मनाई कायम।